तर नमस्कार, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं डेली इंडियन किचनमध्ये. तर आज मी माझ्या पद्धतीने मस्त अशी आमटी बनवणार आहे भजी घालून. तर ती तुमच्यासोबत शेअर करते. तर चला. तर त्यासाठी मी 4 ते 5 कांदे, त्यातच लसूण आणि थोडंसं खोबरं भाजून घेतलं आहे आणि फोडणीसाठी थोडंसं खोबरं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतली आहे. हिरव्या मिरच्या थोड्याशा जास्त घ्यायच्या आहे, कारण की मी लाल तिखट नाही घालणार आहे, फक्त काळा मसाला त्यामध्ये ॲड करणार आहे. तर त्यासाठी ते वाटण करून घेऊया. वाटण एका भांड्यामध्ये काढलं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं घाला. ते एकदा वाटून घ्या आणि मग त्यात कांदा ॲड करा, कारण की खोबरं हे कडक असतं आणि ते व्यवस्थित वाटत नाही, त्यामुळे ते आधी थोडंसं वाटून मग कांदा ॲड केला. तर त्यातच थोडंसं पाणी घाला आणि पाणी घालून व्यवस्थित त्याचा मसाला तयार करून घेऊया. आणि मसाला तयार करून झाला आणि मग लगेच आपण गॅस पेटवूया. गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये थोडंसं तेल घाला. तेल व्यवस्थित गरम झालं की मग त्यात कढीपत्ता, जिरे, मोहरी व्यवस्थित तडतडली का मग त्यामध्ये आपल्याला जाडसर वाटण घालायचं आहे, जे की आपण फोडणीसाठी तयार केलं आहे. ते घातलं की ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स करून झालं की आपल्याला त्यामध्ये काळा मसाला ॲड करायचा आहे. 1 चमचा काळा मसाला ॲड करून मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण वाटण केलेला मसाला त्यात घालूया. मसाला घालून आपल्याला मिक्सरच्या भांड्यात 1 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. ते 2 ते 3 वेळा धुवून व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकायचं आहे. ते झालं आणि मग आपल्याला पाहिजे तितकं पाणी घालू शकता आणि मग पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करा. मीठ ॲड करून आपण ते साईडला ठेवूया कढई. आणि आपल्याला आता त्याच्यासाठी भजी बनवायची आहे. भजी बनवायसाठी मी आधीच पीठ मिक्स करून ठेवलं होतं. त्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे. तुम्ही बिना कांद्याची पण भजी बनवू शकता, कारण की तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशी भजी घालायची तशी घालू शकता. तर मी त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे आपण जसं भज्यांना पीठ करतो तसंच केलं होतं, फक्त त्यामध्ये कोथिंबीर आणि कांदा ॲड केला. तर मी चमच्यानीच भजी काढते, कारण की चमच्याने म्हणजे आपल्याला आमटी बनवायची तर थोडी मोठी भजी, मोठ्या आकारात भजी बनवायची आहे. तर मग मी त्याच्यासाठी मी मोठी भजी बनवली आहे. तर मग ती व्यवस्थित तळून घ्यायची आणि एका भांड्यात काढून घ्या. आणि मग आपण बाजूला ठेवलेली कढई, जी की आपल्याला